तुमची स्पेशालिटी महाराष्ट्रीयन ब्राह्मणी थाळी आहे. दोज ऑफ हू डू नॉट नो दिस त्यांना तुम्ही कसं डिस्क्राईब करा? तर महाराष्ट्रीयन थाळी बेसिक ज्याच्यामध्ये मी म्हणतो ना की आंबट, गोड, तिखट ही एक परिपूर्ण थाळी आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार केला गेलेला आहे. नॉट ओनली दॅट, क्लायमॅटिक कंडिशन्स म्हणजे होईलच का पुरणपोळी खायची. गुळाची पोळी साधारण नोव्हेंबर डिसेंबर, तर ती गुळ तेव्हा उष्ण आहे, मग तेव्हा ते तीळ आहेत, त्याच्यामध्ये खोबरं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यावेळी ते खाल्लं पाहिजे. हल्ली काय झालंय की सगळ्याच गोष्टी लोक कधीही खातात. इन अ नटशेल ऋतुचर्या आणि आहार याचा एक परफेक्ट बॅलन्स आहे मराठी थाळी. मला मनापासून पर्सनली असं खूप वाटतं की अन्नदाता, अन्नपूर्णा आणि अन्न बनवणं, अन्न खाऊ घालणं ही एक खूप दैवी देणगी आहे, रादर सर्व्हिस आहे असं म्हणू शकतो. तर तुमचं यावर काय म्हणतो? म्हणजे आई नेहमी म्हणायची की आपल्याला बाकी काही असो पण आपण जी सेवा देतोय, लोकांना जे तृप्त करतोय, त्याचे खूप आशीर्वाद मिळतात आपल्याला. काही बिझनेस असे आहेत, त्यातला फूडचा बिझनेस असा आहे की नेहमीच आशीर्वाद देऊन जातो.